हाय फ्रेंड्स, बघा आज आपण ग्राफ थेरीचे एमसीक्यू बघणार आहोत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. बघा क्वेश्चन फर्स्ट आहे, अ ग्राफ इन विच एव्हरी एज ई ऑफ अ ग्राफ इज असाइन अ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर इज कॉल्ड ॲज अ डॅश डॅश ग्राफ. बघा ही कसली डेफिनेशन दिसते आपल्याला, वेटेड ग्राफ. म्हणजेच बघा, अ ग्राफ इन विच एव्हरी एज ई ऑफ अ ग्राफ इज असाइन अ नॉन निगेटिव्ह रिअल नंबर इज कॉल्ड ॲज अ वेटेड ग्राफ. तर त्या ग्राफला आपण काय म्हणू शकतो, वेटेड ग्राफ. म्हणून याचं सोल्युशन काय येईल मग, वेटेड ग्राफ. तर सेकंड क्वेश्चन आहे आपला, डिटरमाइन द क्रोमॅटिक नंबर ऑफ द फॉलोइंग ग्राफ्स. बघा आपल्याला ह्या ग्राफचा काय काढायचा आहे, क्रोमॅटिक नंबर काढायचा आहे. क्रोमॅटिक नंबर आपण आज कसं काढतो की ज्या ग्राफचे ऍडजसंट व्हर्टायसेसला सेम कलर यायला नको असं. बघा आपण जर हा ग्राफ दिलेला आहे, तुम्हाला फक्त ग्राफ दिलं जाईल, हे मी कलर्स नेम पण दिलेले आहे तिकडे. तर तुम्हाला ग्राफ्स नेम जर काढायचं असेल, क्रोमॅटिक नंबर जर काढायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीने काढतो की त्यांची हे कलर्स काउंट करतो. बघा जर आपल्याला ही सेम व्हर्टायसेस आहेत, ऍडजसंट व्हर्टायसेस म्हणजे हा याचा ऍडजसंट व्हर्टायसेस येईल, म्हणून आपण ऍडजसंट व्हर्टायसेसला काय दिलेला आहे, वेगळा कलर दिलेला आहे. बघा आपण इकडे ग्रीन दिला, इकडे पण ग्रीन दिला, इकडे पण ग्रीन दिला. एकच कलर का दिला, कारण ते काय आहेत, एकमेकांना ऍडजसंट नाही आहेत म्हणून. बघा हा ग्राफ, हा जर आपण ग्रीन कलर दिला तर आपण याला येलो दिला, कारण का की हे ऍडजसंट व्हर्टायसेस आहेत एकमेकांना. जर याला ग्रीन दिला तर याला येलो दिला, आणि हे ग्रीन दिलेले आहेत म्हणून याला पण आपण येलो दिला. बघा मग आपल्याला हा ग्राफ जी दिलेला होता, किती आपल्याला क्रोमॅटिक नंबर मिळाला. क्रोमॅटिक नंबर आपण सायने दाखवतो, साय ऑफ जी इज इक्वल टू आपल्याला किती मिळाला मग 2. याच्यासाठी आपण 2 कलर्स यूज केलेले आहेत, म्हणून साय ऑफ जी इज इक्वल टू आपल्याला 2 मिळेल. थर्ड एक्झाम्पल आहे आपलं, इफ जी इज अ कनेक्टेड ग्राफ ऑन n vertices having q edges then every spanning tree of g contains. बघा जर एखादा ग्राफ आपला कनेक्टेड असेल आणि त्याचे n vertices येतील आणि q edges असतील तर त्याचा ग्राफ स्पॅनिंग ट्री काय येईल, मग त्याचा g contains q minus n plus 1 edges. बघा हा आपण फॉर्म्युला पण यूज केलेला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना, आणि आपल्याला q मायनस n प्लस 1 एजेस म्हणजे q आपल्याला जेवढे एजेस दिलेले असतील, नंतर व्हर्टायसेस n दिलेले असतील आणि प्लस 1. हे जर अशा पद्धतीने आपल्याला सोडवलं तर आपल्याला काय मिळेल मग, स्पॅनिंग ट्री. म्हणून जी जर कनेक्टेड असेल, n व्हर्टायसेस असतील, q एजेस असतील, देन एव्हरी स्पॅनिंग ट्री ऑफ जी कंटेन्स काय येतील मग, q मायनस n प्लस 1 एजेस. म्हणून आपलं आन्सर काय येईल मग, ऑप्शन नंबर बी. बघा क्वेश्चन नंबर 4 ते आपला, अ ग्राफ इज अ कलेक्शन ऑफ. ग्राफचं कलेक्शन कशामध्ये असतं मग, व्हर्टायसेस अँड एजेस. जसं आपण मॅट्रायसेसचं बघितलं, मॅट्रायसेसचं कलेक्शन कशामध्ये बघतो आपण, रो अँड कॉलम्स मध्ये बघतो. तसं ग्राफ इज अ कलेक्शन ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस. आपण एक्झाम्पल किंवा सोल्युशन काढताना बघितलंय की ग्राफ इज अ कलेक्शन ऑफ, कशाचं कलेक्शन असतं मग, तिथं व्हर्टायसेस असतात आणि एजेस असतात. क्वेश्चन नंबर 5 आहे आपला, a graph G is called as a dash dash if it is a connected a cyclic graph. जर एखादा ग्राफ आपला कनेक्टेड असेल आणि तो सायक्लिक असेल तर तो ग्राफ कसा असतो, मग त्याला आपण ट्री असे म्हणू शकतो. म्हणजेच तो ग्राफ कसा असेल मग, ट्री असेल. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं, अ कम्प्लीट ग्राफ के. अ कम्प्लीट ग्राफ के हॅज डॅश डॅश डिफरंट स्पॅनिंग ट्रीज. जर एखादा आपण कम्प्लीट ग्राफ बघितला तर त्याचे स्पॅनिंग ट्रीज किती असतील मग, डिफरंट टाइप्स ऑफ स्पॅनिंग ट्रीज. मग त्याचा आपण फॉर्म्युला कोणता यूज करू शकतो. बघा मग कम्प्लीट ग्राफ आहे तर त्याचा कम्प्लीट ग्राफ के हॅज डॅश डॅश डिफरंट स्पॅनिंग ट्री. जर आपण त्याचा फॉर्म्युला घेतला n इंटू, त्याचं सोल्युशन काय येईल मग, n इंटू n रेस टू मायनस 2. बघा जर आपण n ची व्हॅल्यू 4 घेतली, n इज इक्वल टू काय घेतला, 4 घेतला, n इक्वल टू 4, तर आपलं सोल्युशन काय येईल मग, 4 इंटू 4 रेस टू 4 मायनस 2 म्हणजेच 4 रेस टू 4 मायनस 2 म्हणजेच काय येईल मग, 4 रेस टू 2. हे आपलं सोल्युशन येईल. म्हणजेच त्याचे स्पॅनिंग ट्री काय येईल मग, 4 रेस टू 2. या पद्धतीने त्याचे स्पॅनिंग ट्री येतील. म्हणजे अ कम्प्लीट ग्राफ के हॅज डॅश डॅश डिफरंट स्पॅनिंग ट्रीज, तर त्याचे स्पॅनिंग ट्री किती येतील मग, n रेस टू n मायनस 2 स्पॅनिंग ट्री येतील त्याचे. नेक्स्ट आहे आपलं,
नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7 नंबरचं. अ ग्राफ विथ ऑल व्हर्टायसेस हॅव्हिंग इक्वल डिग्री इज नोन ॲज. बघा जर एखाद्या ग्राफची व्हर्टायसेस हॅव्हिंग इक्वल डिग्री, त्यांची डिग्री जर इक्वल आली दोघांचे, म्हणजे व्हर्टायसेस दोघं बाजूचे कसे असतील, इक्वल असतील, तर त्या ग्राफला आपण काय म्हणतो मग, रेग्युलर ग्राफ असे म्हणतो. याची आपण डेफिनेशन बघितली की जर एखाद्या ग्राफचे व्हर्टायसेस विथ ऑल व्हर्टायसेस हॅव्हिंग इक्वल डिग्री असेल तर त्याला आपण काय म्हणतो, रेग्युलर ग्राफ असे म्हणतो. मग नेक्स्ट आहे आपलं रेग्युलर ग्राफ. नेक्स्ट आहे 8 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. अ मॅक्झिमम डिग्री ऑफ एनी व्हर्टेक्स इन अ सिम्पल ग्राफ विथ एन व्हर्टायसेस इज. जर एखाद्या ग्राफची मॅक्झिमम डिग्री ऑफ एनी व्हर्टेक्स इन अ सिम्पल ग्राफ असेल तर त्याचे एन व्हर्टायसेस किती असतील, मग एन व्हर्टायसेस इज n-1. किती असतील, n-1. 9 नंबरचं एक्झाम्पल बघूया. अ मिनिमल स्पॅनिंग ट्री ऑफ अ ग्राफ जी. अ मिनिमल स्पॅनिंग ट्री ऑफ अ ग्राफ जी इज डॅश डॅश. बघा मग मिनिमल स्पॅनिंग ट्री ग्राफचे किती असतात, ऑल ऑफ अबोव. काय असतील ते स्पॅनिंग सबग्राफ पण असतात, ट्री मध्ये पण यूज करतो आपण त्याचा, आणि मिनिमम वेट्स पण असतात. म्हणजेच अ मिनिमल स्पॅनिंग ट्री ऑफ अ ग्राफ जी इज स्पॅनिंग सबग्राफ अ ट्री मिनिमम वेट्स अँड, म्हणजेच त्याचं सोल्युशन काय येईल मग आपलं, ऑल ऑफ अबोव. बघा क्वेश्चन नंबर 10 आहे आपला. अ व्हर्टेक्स इन अ ग्राफ जी हॅव्हिंग डिग्री डॅश डॅश इज कॉल्ड ॲज अ पेंडंट व्हर्टेक्स. बघा एखाद्या ग्राफची जर डिग्री आपली हॅव्हिंग डिग्री किती असते, 1 असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, पेंडंट व्हर्टेक्स. ही आपण डेफिनेशन बघितली आहे की अ व्हर्टेक्स इन अ ग्राफ जी हॅव्हिंग डिग्री 1 इज कॉल्ड ॲज अ पेंडंट व्हर्टेक्स. ज्या व्हर्टेक्सची डिग्री 1 असेल त्याला आपण पेंडंट व्हर्टेक्स असे म्हणतो.